नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, कर्नाटकात 2023ला काँग्रेसची सरकार स्थापन होऊन आज 2.5 वर्ष होत आले. तरीही राज्यात अस्थिरता जशास तशी कायम आहे. कर्नाटकच्या जनतेने 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमतापेक्षा 21 जागा जास्त म्हणजे 135 जागा दिल्या होत्या. इतकं स्पष्ट बहुमत असूनही राहुल गांधी कर्नाटकला स्थिर सरकार देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. सरकारला 2.5 वर्ष झाले तरी अजूनही सरकारचं नेतृत्व कोण करणार यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. सरकार स्थापनेपासून डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू आहे. निवडणुकीचे निकाल जेव्हा आले तेव्हा राहुल गांधींनी आपल्या आयुष्यात इतक्या बैठका कधी घेतल्या नसतील तितक्या डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यातला वाद सोडवण्यासाठी घेतल्या. सिद्धरामय्या मुख्यमंत्री पद सोडायला तयार नव्हते, पण शिवकुमारांना सुद्धा मुख्यमंत्री व्हायचं होतं, कारण संपूर्ण निवडणुकीचं संघटनात्मक काम आणि लागणारा पैसा शिवकुमार यांनीच खर्च केला होता. शेवटी सोनिया गांधींनी राहुल गांधींना न सांगता शिवकुमारांना दिल्लीत बोलावून घेतलं आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं वचन दिलं. नंतर सिद्धरामय्यांनी सुद्धा शिवकुमारांना शब्द दिला की 2.5 वर्ष पूर्ण होण्याच्या 1 आठवड्याआधीच मी पदाचा राजीनामा देईन. आणि तेव्हा कुठे कर्नाटकात सरकार स्थापन झालं. आज त्या सरकारला 2.5 वर्ष पूर्ण झालेत, पण सिद्धरामय्या मात्र आपला शब्द विसरलेत आणि डी.के. शिवकुमार हायकमांडच्या डोक्यावर जाऊन बसलेत की मला वचनानुसार मुख्यमंत्री करा. पण राहुल गांधींकडे इतकी शक्ती नाहीये की ते सिद्धरामय्यांना पदावरून उतरण्याचा आदेश देऊ शकतील. त्यामुळे मागच्या 2 दिवसांपासून डी.के. आणि सिद्धरामय्या यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालंय. डी.के. सर्वात आधी म्हणाले की शब्द शक्ती हीच जागतिक शक्ती आहे, म्हणजे दिलेला शब्द जे पाळतात त्यांचंच वर्चस्व जग मान्य करतं. पण दुसऱ्या बाजूला याच्या उत्तरात सिद्धरामय्यांनी ट्विट केलं की आम्ही कर्नाटकाला दिलेला शब्द ही एक घोषणा नाही, तर आमच्यासाठी सर्वस्व आहे. म्हणजे सिद्धरामय्या सांगतायत की होय मी शब्द दिलाय, पण तो डी.के.ला नाही तर कर्नाटकाला दिलाय. काँग्रेसच्या या भांडणाला दिल्लीत अमित शहा अत्यंत बारकाईने पाहतायत आणि लवकरच कर्नाटकात भूकंप येऊन मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड नंतर कर्नाटक सुद्धा काँग्रेसच्या हातातून जाईल असं वाटतंय. पण या राजकारणात राहुल गांधी मात्र विनाकारण इंदिरा गांधींमुळे पूर्णपणे अडकले, कारण मूळतः ही समस्या त्यांच्याच काळापासून सुरू झाली. केंद्रातल्या एकाही नेत्याला कर्नाटकात बहुमत असून सुद्धा इथल्या शक्तिशाली नेत्यांना कधीच पूर्णपणे ताब्यात घेता आलं नाही. डी.के. शिवकुमार आज जी लढाई लढतायत ती 1970 पासून सुरू आहे. इंदिरा गांधींच्या विरोधात सर्वात पहिल्यांदा 1969ला कर्नाटकचे पूर्व मुख्यमंत्री आणि तत्कालीन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष एस निजलिंगप्पा उभे राहिले. भांडण इतकं वाढलं की काँग्रेसचे 2 तुकडे झाले, काँग्रेस ओ आणि काँग्रेस आर. त्यात काँग्रेस ओ म्हणजे सिंडिकेटचं नेतृत्व एस निजलिंगप्पा करत होते. पुढे इंदिरा गांधींनी सिंडिकेटवाल्यांना धाराशाही करून काँग्रेसवर आपलं एक छत्री वर्चस्व निर्माण केलं. त्यानंतर 1972ला कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि आपल्या विश्वासातल्या देवराज ओरस यांना इंदिरा गांधींनी मुख्यमंत्री केलं. पण 2 वर्षांनंतर त्यांनाही बाहेर फेकलं गेलं. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी पंतप्रधान असताना सुद्धा कर्नाटकचे नेते आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात संघर्ष सुरूच राहिला. वीरेंद्र पाटील मुख्यमंत्री असताना 1985 आणि 1990 अशा 2 वेळा त्यांना हायकमांडने पदावरून बाजूला केलं. पण त्यांना काढून ज्या एस बंगारप्पांना मुख्यमंत्री बनवलं त्यांनी सुद्धा 2 वर्षातच 1992ला हायकमांडसोबत काही मंत्रिपदावरून वाद झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या भांडणामुळे कर्नाटकात देवराज ओरस हे काँग्रेसचे शेवटचे नेते होते, ज्यांनी 1977ला
मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. यानंतर थेट 2013ला काँग्रेसकडून सिद्धारमैया 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री राहिले, पण ते ओरिजिनल काँग्रेसचे नेते नव्हते. 2006ला जनता दलातून मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठीच ते काँग्रेसमध्ये आले होते आणि हीच डी.के. शिवकुमार व त्यांच्या गटाची मूळ समस्या आहे. 2013 व 2023च्या विधानसभा निवडणुकीत संघटनात्मक सर्व कामं डी.के. शिवकुमार यांनी केली आहेत. विशेष करून 2023ला तर ते स्वतः कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते आणि त्यांच्या नेतृत्वातच काँग्रेस भाजपच्या मजबूत संघटनेला मात देण्यात यशस्वी झाली. पैशांचा स्रोत सुद्धा काँग्रेससाठी डी.के. शिवकुमारच होते, पण त्यांना निवडणुकीचा चेहरा किंवा मुख्यमंत्री बनवण्यात काँग्रेस हायकमांडला समस्या ही आहे की राज्यातील जातीय समीकरण डी.के. शिवकुमार यांच्या बाजूला नाहीये. कर्नाटकात लिंगायत 11%, शिवकुमार ज्या समाजाचे ते वोकालिगा 10.3%, दलित 18.3%, मुस्लिम 12.8% आणि सिद्धारमैया ज्या समाजातून येतात ते कुर्बा म्हणजे धनगर फक्त 7% आहेत, पण त्यांचा प्रभाव जागेंच्या बाबतीत जास्त आहे. वरून सिद्धारमैयांनी अहिंदा फॉर्म्युला बनवला, ज्यात मुस्लिम, मागासवर्गीय आणि दलित येतात. फक्त लिंगायत असा एकच मोठा समाज आहे जो बीजेपीच्या बाजूला, कारण निजलिंगप्पा, वीरेंद्र पाटील अशा दिग्गज लिंगायत नेत्यांचा काँग्रेस हायकमांडने वारंवार अपमान केला. त्यामुळे लिंगायत समाज काँग्रेसला समर्थन करत नाही. आता यात शिवकुमारांसाठी समस्या ही आहे की हिंदुत्वामुळे वोकालिगा समाजाचे लोक सुद्धा भाजपला समर्थन करतात. पण 2023च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडे वळवण्यात डी.के. यशस्वी झाले. पण पुन्हा एकदा 2028ला यशस्वी होतील का हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कर्नाटकात सिद्धारमैयांपेक्षा शक्तिशाली नेता दुसऱ्या कुठल्याच पक्षात नाहीये आणि हीच काँग्रेस हायकमांडची समस्या झाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि तिन्ही राज्यात काँग्रेस जिंकली होती. त्यामुळे वामपंथी पत्रकार अपेक्षा लावून होते की लोकसभेत सुद्धा काँग्रेस चांगलं प्रदर्शन करू शकते. पण वामपंथी मीडियाच्या अपेक्षांवर बोळा फिरवत नरेंद्र मोदी 2014 पेक्षाही जास्त जागा जिंकून दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि यानंतर काँग्रेसने जिंकलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसचे नेतेच एकमेकांना खाली पाडण्यात कामाला लागले. कारण कर्नाटकप्रमाणे या राज्यांमध्ये सुद्धा ज्या व्यक्तीने सत्ता आणून दिली त्याला राहुल गांधींनी सत्तेवर कधी येऊच दिलं नाही आणि तेच कर्नाटकातलं वचन देण्यात आलं की 2.5 वर्षानंतर तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल. राजस्थानमध्ये सचिन पायलट, मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, छत्तीसगडमध्ये टी.एस. सिंगदेव या शक्तिशाली व प्रतिभावान नेत्यांच्या जागी गांधी परिवाराचे चाटुकार बसवले गेले, जसं कमलनाथ, भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत सारखे. मध्य प्रदेशमध्ये तर ज्योतिरादित्य सिंधियांना आपला अपमान सहन झाला नाही व आमदार घेऊन ते भाजपमध्ये निघून गेले. पण जे राहिले त्यांनी काँग्रेससाठी इतका मोठा गड्डा खोदला की अंतर्गत लढाईने फक्त राजस्थान आणि छत्तीसगडच नाही तर हातात असलेला हरियाणा व महाराष्ट्रासारखे राज्य सुद्धा काँग्रेसने गमावले. राहुल गांधींना माहिती होतं की 2.5 वर्षांचं वचन आपण पूर्ण करण्यात यापूर्वी अपयशी ठरलोय. तरीही तीच चूक हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात पुन्हा त्यांनी केली व त्यामुळे परत एकदा काँग्रेस हायकमांडला आज सत्ता संघर्ष पाहावा लागतोय. यात विशेष करून कर्नाटक त्यांच्यासाठी खूप मोठी डोकेदुखी आहे, कारण बाकी राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदावर चाटुकार आणि बाहेर मास लीडर बसले होते, पण इथे मुख्यमंत्री पदावर सिद्धारमैयांसारखे मास लीडर बसलेत ज्यांना काढणं राहुल गांधींसाठी खूप अवघड होतं. सिद्धारमैया त्या चाटुकार नेत्यांपैकी नाहीयेत की राहुल गांधींनी आदेश करताच जी मालिक म्हणत मान झुकवते. सिद्धारमैया हे अत्यंत घमंडी आणि मीच सर्वात मोठा अशी भावना ठेवणारे व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला बाजूला करायचं असेल तर पक्षाचं हायकमांड त्यांच्यापेक्षाही मजबूत असणं गरजेचं आहे, जे काँग्रेसकडे आज अजिबात नाहीये. बरोबर राहुल गांधी रोज ओबीसी दलित करत असतात
तर सिद्धरामय्यांसारख्या शक्तिशाली ओबीसी नेत्याला उचित सन्मान न देता पदावरून काढलं तर चुकीचा संदेश लोकांमध्ये जाईल ही वेगळी समस्या आहे. पण 2028च्या विधानसभा निवडणुकांना पाहता काँग्रेसला काहीही करून सिद्धरामय्यांना खाली उतरवायचंच आहे. कारण ते एक लोकनेते म्हणून अगदी उत्तम दर्जाचे व्यक्ती आहेत, पण संघटनात्मक काम करण्यात शून्य आहेत. त्यांचं वय सुद्धा आज 77 झालंय. 2028 पर्यंत ते 80 होईल. अशा परिस्थितीत काँग्रेसला एका नव्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडे शक्ती आणि पैसा दोन्ही गोष्टी असाव्यात. त्यात DK शिवकुमार हे पूर्णपणे फिट बसतात. पण सिद्धरामय्यांना सुद्धा हे माहिती आहे की हा माझा शेवटचा कार्यकाळ आहे, म्हणून त्यांनाही तो पूर्ण करायचा आहे. या भांडणात अमित शहा एकदम शांत आहे. कारण सत्तापालट घडवायचं असेल तर पहिलं पाऊल DK शिवकुमार यांच्याकडूनच उचललं गेलं पाहिजे. 2019ला भाजप काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाली. कारण 2018च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त असे 104 जागा मिळाल्या होत्या. पण आज त्यांच्याकडे फक्त 66 आमदार आहेत. ज्यात JDSचे 19 जरी मिळवले तरी 85 होतात. सरकार स्थापनेसाठी अजून 29 आमदारांची भाजपला गरज आहे. यात अजून एक मुद्दा हा आहे की DK शिवकुमारांना वेगळा गट म्हणून मान्यता हवी असेल तर 2/3 आमदार त्यांच्याकडे असायला हवेत. म्हणजे काँग्रेसच्या 134 आमदारांपैकी 90 आमदार, त्यातूनही समजा 25 शिवकुमारांच्या गटातले आणि अधिकचे 25 त्यांनी साधन संपत्ती लावून जमा केले तर अजून बाकीचे आमदार कुठून आणणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजप सध्या एकही रुपया कर्नाटकात खर्च करायला तयार नाही आणि सूत्रांनुसार शिवकुमारांना भाजपच्या हायकमांडनेही हे आधीच सांगून टाकलं. कारण भाजपला 2026ला होणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जिंकायचं आहे. हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा वैयक्तिक मिशन आहे. वरून सिद्धरामय्यांनी कर्नाटकात फुकटच्या योजना चालवून राज्याचं अर्थकारण ज्या प्रकारे बिघडवलंय ते पाहून शिवकुमारांनाही माहिती आहे की 2028ला काँग्रेस हरणार आहे. म्हणून तर मुख्यमंत्री होण्यासाठी ते इतके अधीर झालेत. त्यामुळे 2028ला स्पष्ट बहुमत दिसत असताना भाजपचे नेते काड्या करायला तयार नाहीये. बाकी शिवकुमारांनी काही केलं तर एकनाथ शिंदेप्रमाणेच त्यांनाही 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्यात येईल आणि 2028 नंतर BJPचा मुख्यमंत्री बसवण्यात येईल. आता फक्त शिवकुमार किती दिवस संयम ठेवू शकतात यावरच सर्व काही अवलंबून आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.